नमस्कार मित्रांनो. रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझी एक नवीन सिरीज बघतच असाल ज्याचं नाव आहे प्राचीन रूढी व परंपरा. मित्रांनो, आय होप ती तुम्हाला आवडते. मी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जे की सामाजिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत त्या रूढी व परंपरा बदलण्यासाठी तो माझा प्रयत्न चालू आहे मित्रांनो, आणि त्याच्यावरती काही लक्ष केंद्रित करण्याचा मी प्रयत्न करतोय. मला आज एक नवीन विषय घेऊन आलोय मी तुमच्यासाठी प्राचीन व रूढी परंपरा या सिरीजमध्ये. मित्रांनो, आजचा विषय आहे मित्रांनो जे तृतीयपंथी आहेत मित्रांनो त्यांच्याबद्दल. मित्रांनो, तुम्ही कधी पब्लिक प्लेसमध्ये जाता, रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा कोणत्या मॉलच्या ठिकाणी, रिक्षा स्टँड किंवा अशा पब्लिक स्थळं जिथे फार वर्दळ असते अशा ठिकाणी मित्रांनो हे जे तृतीयपंथी लोक आहेत फार आसानीमध्ये आपल्याकडे येतात आणि आपल्याकडे पैसे मागतात मित्रांनो, मला अजून कळत नाही की हे लोक आपल्याकडे का पैसे मागतात. जी की हे लोक मेहनती करू शकतात, त्यांचं शरीर सुदृढ असतं, अंगाने चांगले असतात, तर हे लोक मेहनत करून का कमवत नाही हा माझा प्रश्नचिन्ह आहे मित्रांनो. हे फार सहज आपल्याकडे येतात. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर आपल्या डोक्यावरती हात ठेवणार. 2-3 जण देत नाही पण 4-5 जण तर मित्रांनो ते पैसे देतात त्यांना. कोणी 2 रुपये देतं, कोणी 5 रुपये देतं, कोणी 10 रुपये देतं. मित्रांनो, काहीही मेहनत न करता मित्रांनो तुम्ही सहजासहजी ते लोक ते पैसा कमवतात. पण सामान्य माणसाला अक्षरशः घाम गाळून मेहनत करून पैसा कमवावा लागतो मित्रांनो. पण त्यांना जो इझी मनीचा जी हॅबिट लागली आहे त्यांना मागण्याची आणि आपल्याला ती देण्याची मित्रांनो, यातली जी भीती आहे ना मित्रांनो, त्याच्यावरती मी आज बोलणार आहे. मित्रांनो, ही आदत कोणी लावली आपल्याला? जर एखादा तृतीयपंथी आपल्याकडे आला तर त्याला आपण काहीतरी दिलंच पाहिजे, तर आपल्याला तो आशीर्वाद देईल, किंवा नाही दिले तर तो रागवेल, आपल्याला श्राप देऊ शकतो, आपलं काही वाईट होऊ शकतं. ही जी संकल्पना आहे ना मित्रांनो, ही पहिली डोक्यातून काढून टाका. आपला 1-1 रुपया हा महत्वाचा आहे मित्रांनो. जे तृतीयपंथी आहेत ते शरीरानेही तुम्ही कधी पाहिले असेल की किती तगडे असतात. ते अंग मेहनत करून काही छोटे मोठे धंदे करूनही ते पैसा कमवू शकतात. पण मित्रांनो, ते इझी मनी त्यांना हॅबिट लागली आहे, तर ते लोक काय करतात, लोकांकडे येतात, पैसा मागतात. दिवसातून ते फार मोठी रक्कम जमा करत असतील याच्यामध्ये. मित्रांनो, मला फक्त सांगायचं हेच आहे, ही गोष्ट बदलायला हवी. तुम्ही बघत असाल UP, बिहार, किती गरीब लोक आपल्या मुंबईमध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये येतात. त्यांच्याकडे 1 रुपयाही नसतो कदाचित, पण ते लोक इकडे येतात, स्वतःचा काही छोटा मोठा व्यवसाय चालू करतात. फॉर एक्झाम्पल पाणीपुरी असेल, अंडे विकणे असेल. मित्रांनो, असल्या धंद्यांमध्ये किती पैसा लागतो हा धंदा उभारण्यासाठी. पण मित्रांनो, ते येतात, कुठेतरी स्टॉल लावतात, मेहनत घेतात आणि मित्रांनो मानाने पैसे कमवतात मित्रांनो. मग जर हे तृतीयपंथी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचं असेल तर त्यांनी या गोष्टी सोडल्या पाहिजेत की नाही? सोडल्या तर मित्रांनो त्यांना फायदा आहे. त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मित्रांनो निश्चितपणे बदलेल. आणि असं नाहीये की कोणता तृतीयपंथी कोणता बिझनेस करत असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन ती गोष्ट घेणार नाही, खाणार नाही, असं काही नाहीये मित्रांनो. बिझनेस हा सर्वांसाठी वेलकम आहे. फक्त त्यांनी ती करण्याची रुची दाखवली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. तर मित्रांनो, हा विषय फार ज्वलंत आहे. ही जी रूढी लागली, ही जी परंपरा आहे, जे की एखादा तृतीयपंथी आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे काही पैसे मागतो, जे की तो काही कामही करत नाही मित्रांनो. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीये. पण जर त्यांना खरंच समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायचंय तर त्यांनी काहीतरी कलागुण जोपासले पाहिजे. त्यांनी फक्त हा कांगावा न करता त्यांनी मेहनत करावी, कोणताही छोटा मोठा बिझनेस करावा आणि त्यांनी मेहनतीने पैसा कमवावा मित्रांनो. जो आज मी हा विषय मांडलेला आहे, तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? निश्चितपणे मला कमेंट करून कळवा, किंवा मी माझा नंबरही देत आहे,
त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि जे मी विचार मांडतोय, ज्या प्राचीन रूढी व परंपरा चालू आहेत ज्या समाजामध्ये, या गोष्टी बदलल्या पाहिजेत की नाही मित्रांनो. आणि माझी तुम्हालाही विनंती आहे, जर तुम्हाला कोणाला काही दान करायचं असेल तर अशा व्यक्तींना करा मित्रांनो, जो शारीरिक अपंगत्व असेल खरंच, किंवा तो वयोवृद्ध असेल, त्याला आज मेहनत करता येत नसेल मित्रांनो. जर अशा लोकांना तुम्ही जर काही दान वगैरे दिलं, किंवा तुम्ही कोणते तुमचे पैसे दिले, काही दिलं, तर मित्रांनो ते योग्य असेल. ती एक सामाजिक भावना असेल. आपणही कमवतोय, कुठेतरी दोन गोष्ट कोणाला भेटली तर त्याचाही उदरनिर्वाह होऊन जाईल. पण मित्रांनो, जे शरीराने तगडे आहेत, त्यांचं हेल्थ चांगली आहे, फक्त ते तृतीयपंथी आहेत म्हणून त्यांनी फक्त पैसाच मागायचा, हा जो कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, हा फार चुकीचा आहे आणि हे बदलायला पाहिजे. आणि हे कोण बदलणार मित्रांनो, तर तुम्ही बदलणार. आपण बदलणार आहोत या सर्व गोष्टी. जर तुम्ही त्यांना पैसाच दिला नाही मित्रांनो, जर त्यांना सजेशन्स दिले की बाबा तुम्ही बिझनेस करून काही पैसा कमवा, तर मित्रांनो निश्चितपणे त्यांनाही कदाचित ते कळेल आणि तेही एका मुख्य प्रवाहात येऊन काही चांगल्या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न करतील, जे की देशाला आणि आपल्या समाजाला फार पूरक असेल मित्रांनो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, जो की मी जी सिरीज चालू केली आहे, प्राचीन रूढी व परंपरा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्र.